अध्यक्ष महोदय, गोळीबाराच्या घटना आता ग्रामीण भागामध्ये व्हायला लागल्या, त्या घटनेची चौकशी केली पाहिजे. कोण याच्या पाठीमागे पाहिलं पाहिजे. या जिल्ह्यामधल्या डीएसपीसी मी अनेक वेळा चर्चा केली, अनेक वेळा त्या ठिकाणी याचे फोटो पाठवले, पण एसपी साहेबांनी या संदर्भात कुठली नोंद घेतली नाही. मग मटक्याचे अड्डे कुणाच्या आशीर्वादाने चाललेत, अशा सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, जळगाव शहरामध्ये जे दिवसाढवळ्यात खून झालेत, या खुनांची चौकशी झाली पाहिजे. आरोपी पकडले जात नाही, ही गंभीर बाब आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, या गुन्ह्यांच्या संदर्भामधले आपली हे केली पाहिजे. परवा दिवशी आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये बऱ्हाणपूरच्या बॉर्डरवर 2 कोटी रुपयाचा गुटखा पकडला. आणि हा गुटखानेवर 2 कोटीचा त्यावेळेस पकडला असं नाही, तर त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा पकडल्याचे हे झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर वाळू माफिया वाढला या राज्यामध्ये. वाळू माफियामध्ये गुंडांचे हल्ले होतात आणि याच वाळू माफियाचा परिणाम म्हणजे आमच्या धरणगाव तालुक्यात परवा दिवशी गुलाबराव पाटलांच्या गावामध्ये, म्हणजे त्यांच्या तालुक्यामध्ये एका ठिकाणी अध्यक्ष महोदय, वाळू पकडण्यासाठी आमचे तलाठी गेले असताना त्या तलाठ्याला त्या ठिकाणी जबर मारहाण त्या वाळू माफियांनी केली. आणि इतकी मारहाण केली, त्या तलाठ्याला वाचवण्यासाठी दुसरा अधिकारी गेला, त्यालाही मारहाण केली. मारहाण केली, शेवटी इतकी मारहाण केली की तो मृत्यूशी झुंज द्यायला लागलेला, अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि हा पहिला प्रकार नाही आहे, हा वाळू माफियांचा पहिला प्रकार नाही. असे प्रकार त्या ठिकाणी वारंवार घडलेत. आणि काल जळगाव जिल्ह्यामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आता संप करायचं का, कारण अधिकाऱ्यांना कुठलंही संरक्षण त्याच्यामध्ये नाही आहे. एकटा तलाठी गेला तर वाळू माफियावाले त्याच्या अंगावर गाडी घालतात, गाडी घालून चेंगरण्याचे प्रकार काही कमी घडलेत असं नाही आहेत. मग सरकार याच्याकडे लक्ष देणार आहे की नाही, का अशाच रीतीने चोरीला संरक्षण आपण त्या ठिकाणी देणार आहात. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वाळू बंद करावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अनेक वेळा मी प्रश्न केला की वाळू माफिया हे मारहाण करतात, तलाठ्यांना सर्कलला मारहाण करतात, नागरिकांना मारहाण करतात. मागच्या वर्षी त्या ट्रकखाली मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महोदय 2 माणसं चिरडले गेले आणि त्याच्या खाली मृत्यू झाला. मी जिल्हाधिकाऱ्यांना या गोष्टीची अनेक वेळा कल्पना दिली, पण जिल्हाधिकारी म्हणतात मी करतोय, मी वाहन जप्त करण्याचे आदेश दिलेले, एक वाहन कधी जप्त केले गेलं नाही. मी व्हिडिओ कॅसेट पाठवून थकलो. 4 वर्षापूर्वी 12,000 रुपये भाव होता, आज तोच भाव 6,000वर का आला कापसाला. मग काय कापसाचे भाव कमी झाले, आपल्या कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय का. कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे. सोयाबीनची तशी स्थिती आहे, तूरची तशी स्थिती आहे. माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सीसीआयच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. सन्मान्य सदस्य, रेतीबद्दल काही बोलत होते. जळगाव जिल्ह्यात तिकडे काहीतरी चाललंय, तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये. इथे सड्रे नावाचा एक पीआय, त्यांनी स्वतः आत्महत्या केली. कुणामुळे केली, कोण खंडणी मागत होते त्यावेळेला, हे नाव समोर आले ना. त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचाराच्या त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं, त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली, चिठ्ठी दाबण्यात आली. कोणी केलंय, कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा. आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे. पण इथे तिकडे हे धंदे करायचे, निचुरे बोलायचं, तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं, नियमात बसतं. सगळ्या जिल्ह्याला माहित आहे, सगळी दप्तरी नोंद आहे. कोण करतं इथे, कोण दलाल्या करतं रेतीच्या, कोण टकाच्या टका उलट्या करतं, कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतं. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का उत्तर द्यायचं. रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे, अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित आहे. कोण धंदा करता रेतीचा. तिथे सड्रे नावाचा पिया बिचारा, त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून त्याने आत्महत्या करून घेतली. आत्महत्या केली त्यांनी. काय आत्महत्या केली. नाही मला बोलत, तुम्ही तुमचं बोलले ना रेतीचं कापसाचं, मला सांगता ना तुम्ही, उपोषणाला बसलो, मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी. बांगड्या काय, बांगड्या आता झालं तोंड काढा एवढं, आता काय राहिलं बांगड्या भोगता ना एवढा बांगड्या. काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे देऊन गेला नाशिकला जाऊन. खाली बसा मंत्री महोदय समजलंय तुमचं, बसा खाली. कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो. अध्यक्ष महोदय, वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, इतिहासातलं नाही आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं, वाळू माफियांच्या प्रकरण ज्या घडता आहेत, प्रकरण कुणाचा हात आहे. सरकार 5 वर्ष झाले तुमचं होतं,
सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? का बांगड्या घातल्यात का सरकारने? वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का? का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला? आणि अध्यक्ष महोदय, कापसाला का भाव देता येत नाही? ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करतात तर कापसाला का सरकारला भाव देता येत नाही? आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे. आणि याने एक केलं मिनिट, कशाचा एक मिनिट? आपल्याला नेमकं परवा दिवशी तुम्ही आरोप केला. आता विरोधी पक्षावर रुजू केलं ना, तुम्ही एवढा म्हणून सांगताय, रेतीच्या बद्दल तुम्ही बोलताय. माझ्याकडे बघून बोला. माझं काय मत आहे? वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सद्रे नावाच्या पियाने आत्महत्या केली, सुसाईड केली. कुणामुळे केली? कोण तुम्हाला आपल्याला त्यांना? चर्चेच्या इथं सांगता अनुषंगाने येते का? प्रश्न उपस्थित करा. मला असं वाटतं राज्याच्या किती खोटं बोलायचं? हा, चाललं काय? काय बरोबर चाललंय? हा, तुम्ही काय म्हणजे रॉयल्ट्या चोरी करायच्या, रॉयल्टी मध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटी चोरी, घरचे लोक बसतात 3-3 वर्ष जेलमध्ये बसले ना, अजून काय ते छाटे टाकून नुसतं बडबड करायची? हा, कोणामुळे? अहो, चोऱ्या कोणी केल्या? चोऱ्या कोणी केल्या? तुझ्या घरामध्ये काय झालं? तुमच्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोडगाळ केलं? का तोडगाळ केलं? सभागृह मी तर म्हटलं नार्को टेस्ट करा. माझं भाषण मी शांततेनं करत होतो. कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारणच नव्हतं त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, कापसाच्या संदर्भामध्ये माझा विषय सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे. मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं, विरोधी पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना. मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून. तुमचे माझे पायच धरत होते, माझ्या पाय धरत होते, माझं उपोषण सोडवा, माझं उपोषण सोडवा. 10 दिवस झालं कोणी येत नाही, कोणी विचारायला तयार नाही. मुंडे साहेबांना उपोषण सुटलं, जाऊ दे, तो विषय संपला आता एका दिवशी. आणि दुसऱ्या दृष्टीने सांगतोय, तुम्हाला एवढे जर आरोप करायचे आहे, मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे, सरकार तुमचं आहे. सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा, आणखी कुणाकडून चौकशी करा. नाथाभाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल. नुसते आरोप करायचे, नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय आरत्या ओवाळायच्या काय तुमच्या? काय यांच्या आरत्या ओवाळल्या पाहिजे? काय आम्ही गुन्हा केला? नाथाभाऊचा काय संबंध आहे? असेल तर चौकशी करा ना. वाळू माफिया असेल तर तुम्हाला कुणी रोखलं वाळू माफियांना मोकायला? माझी मागणी आहे, माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी की वाळू माफियांवर मोका दाखल करा, वाळू माफियांवर एमपीए दाखल करा, मागणी करून राहिलं या ठिकाणी.